मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 3 वेचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि प्रेक्षकांनो, आज तो मज्जा आ गया बॉस. आजचा एपिसोड ना एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटेल तुम्हाला बघून. बघा काय काय झालं. सायली आता अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते, बघा तुमचा गुणी पार्टनर तुमच्यासाठी कॉफी घेऊन आलाय. अर्जुन म्हणतो, क्या बात है, माझा पार्टनर ना खूप मस्त आणि गोडच आहे, म्हणजे मला केसमध्येच हेल्प नाही करत तर कॉफी सुद्धा घेऊन येतो माझ्यासाठी. वा वा, हाऊ लकी आय एम. त्यावर सायली म्हणते, हो तुमचा पार्टनर याकडे पण बघतो की तुमच्या पोटात किती कॉफी चालली आहे. हे बघायची जबाबदारी तुमच्या पार्टनरचीच आहे ना. तुमच्या पोटात जास्ती कॉफी गेली तर पित्त खवळेल ना तुमचं. त्यावर अर्जुन ना काय बोलतो हे उत्तर नोट करून ठेवा, कारण हे तुम्हाला पुढच्या सीनमध्ये ऐकायला जास्ती मजेदार वाटणार आहे. अर्जुन म्हणतो, तुम्ही ना एक काम करा सायली, तुम्ही एक असं नोट लिहा, कॉफी आणि त्याचे फायदे तोटे, कारण तुम्ही दिवसभर कॉफी बद्दल बोलत तरी असता, नाही तर ती करत तरी असता. सायली म्हणते, काय करणार, बोलावंच लागतं ना. तुम्हाला कितीदा सांगितलं मी की कॉफी जास्ती पीत जाऊ नका, ऑफिसला गेल्यावर तुम्ही लबाडी करता ना. अर्जुन म्हणतो, लबाडी, आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड. हा तुमचा जो आरोप आहे ना तो मला मंजूर नाही आहे. मी ऑफिसमध्ये एकही कप कॉफी पीत नाही, कारण मी फक्त आणि फक्त माझ्या बायकोच्या हातची कॉफी पितो आणि माझी बायको तर ऑफिसमध्ये हजर नसते. त्यामुळे सिद्ध झालंय की माझ्या प्रत्येक कॉफीवर फक्त आणि फक्त माझ्या बायकोचाच अधिकार आहे. आता एवढं फिल्मी उत्तर दिलं याने, शेवटी पाय याचा कसा पचका होतो. सायली म्हणते, बरं पुरे घरामध्ये हे असं लटकं तोंड चालू केलं ना तर काम बाजूला राहील. करा काम करा, मी आलेच, असं म्हणून आता सायली खाली जाते आणि हा कॉफी पितो. पण आता बघाव प्रेक्षकांनो, या प्रियाचं उघडं समोर येणार आहे अश्विनच्या आज. आणि ही गेली दामिनीच्या ऑफिसमध्ये, तिथे पण मजा आली आहे. शेवटपर्यंत बघत राहा आजचा एपिसोड. आता हे रविराज या प्रियाला सांगत असतात की आता ना हिची चौकशी सायकोलॉजिस्टच्या देखरेखीखाली होईल आणि अर्जुनने तशी रीतसर परवानगीच घेतली आहे ना कोर्टाकडनं. आता प्रिया एवढी घाबरलेली असते ना, ती म्हणते, बाबा मी असं सायकोलॉजिस्टच्या समोर का बसणार, मला काही झालंय का बाबा, का माझं मन थाऱ्यावर नाहीये, असं काही सिद्ध करणार आहे अर्जुन. आता तो केस निश्चित चालली म्हणून असं वागत जाणार आहे का बाबा, आता ह्या थराला गेलाय का तो. त्यावर हे रविराज म्हणतात, अगं तन्वी, तू इतकं का पॅनिक होतीये, उगाच एवढी पॅनिक होतीयेस. अगं एवढी काही गरज नाहीये तुला टेन्शन घ्यायची. त्यावर नागराज म्हणतो, अरे गरज नाही कशी दादा, सांगून टाक अर्जुनला तन्वी येणार नाही ते. नागराज आता असं बोलल्यानंतर रविराज म्हणतात, अरे नागराज असं नाही करू शकत आपणच अर्जुनला सांगितलं होतं ना हिची मानसिक अवस्था ठीक नाहीये. आता अर्जुन फक्त कोर्टाची परमिशन फॉलो करतोय आणि तसं पण कोर्ट ऑर्डर नाकारायचा प्रश्नच येणार नाही ना. प्रिया म्हणते, बाबा पण त्या सायकोलॉजिस्टकडे काय होत असतं नक्की. रविराज म्हणतात, अगं काही नाही ग, तू जे कोर्टासमोर सांगितलं तेच त्यांना सांगायचंय, म्हणजे ते काय जे दामिनीला बोलली तू तेच सगळं त्यांना सांगायचंय. आता ही किती खोटारडी आहे, हिलाच माहिती आहे. त्यावर रविराज म्हणतात, अगं दामिनीने तर ओळखलं ना तिच्या पूर्व अनुभवावरनं की तू खरं बोलतीयस. आता सायकोलॉजिस्ट त्याचा अनुभव घेईल, म्हणजे तुझे एक्सप्रेशन्स, तुझे बॉडी लँग्वेज सगळे व्यवस्थित निरीक्षण करतील, म्हणजे ऑब्झर्व करतील आणि मग निष्कर्ष काढतील त्यांचा जे काय असेल ते. आणि अगं तू कशाला घाबरतेस तन्वी, पण ही पांढरी पडली आहे. आता हिचा गळा सुकलेला असतो बरं का. रविराज म्हणतात, अगं तन्वी, जे खोटं बोलतात ना त्यांनी या परीक्षेला घाबरायचं असतं. नागराज म्हणतो, दादा म्हणजे ही परीक्षा आहे हे कबूल आहे ना तुला, मग कशाला आपल्या तन्वीने अशा परीक्षा द्यायच्या. आता रविराज म्हणतात, अरे कारण आपली तन्वी खरं बोलतीये, तिचं स्टेटमेंट खरं आहे, कोणाला किती वेळेला विचारू दे, तिचं स्टेटमेंट काय बदलणार आहे का. अरे नागराज, जो साक्षीदार खोटारड्या साक्षी देतो ना त्याला हे सायकोलॉजिस्ट बरोबर पकडून काढतात. मग भलेही त्या साक्षीदार कितीही तयारीचा असू दे, ते सायकोलॉजिस्ट बरोबर पकडतात खोटारड्या माणसांना. पण आपण कशाला त्याचा विचार करायचा नागराज, अरे आपली तन्वी थोडीच खोटारडी आहे.
अरे देवा, हिची वाट लागली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता ती तिच्याच तंद्रीत गेलेली आहे, कारण तिला कळलंय आता आपलं सगळं बाहेर निघणार आहे, आता मागचं पुढचं. हिला सॉलिड टेन्शन आलंय आता. त्यावरती आता नागराज पण हसतो बरं का बारीकसा. आता हे रविराज म्हणतात, ए तन्वी, अगं काय विचार करतेस बेटा, तुला काय खरं बोलायचंय तिथे, संपला विषय. आता रविराजांना कुठे माहिती मूर्तिवंत खोट्याचं उदाहरण आहे म्हणून. नागराज नुसता तिच्याकडे बघतोय बरं का. आता हे रविराज म्हणतात, खरं बोलून टाक तन्वी, अगं विषय संपून जाईल. आता ही मनातल्या मनात विचार करते, कसला विषय संपेल किल्लेदार, अरे तुला कल्पनाही नाही असा विषय चालू होईल आता. अरे देवा, आता मी सगळ्यांना फसवते, पण त्या सायकोलॉजिस्टला मी कसं गुंडाळू. प्रेक्षकांनो, म्हटलं ना खोटं कधी ना कधी उघडं पडतं. हिला किती सफाईने खोटं बोलू द्या, पण बापरे बाप, त्या दामिनीने एवढा अपमान केलाय आज प्रियाचा, विचारू नका. मजा आली हा प्रेक्षकांनो. ही स्वतःला इतकी ओव्हर स्मार्ट समजते, पण कधी ना कधी कोणाचा ना कोणाचा बाप असतोच. तसं प्रियाच्या बाबतीत आता होणार आहे. दामिनी खरंच हिचा बाप आहे प्रेक्षकांनो, म्हणजे तिने एवढं झापलंय तिला आज की बघत राहा. आता घरी बघा, हा एक छान छोटासा सीन त्यांनी दाखवलाय. हे प्रताप काका असतात ना, त्यांचा चष्मा शोधत असतात. सायली तिथेच असते किचनमध्ये. आता त्यांची शोधाशोध बघून सायली म्हणते, बाबा काही शोधताय का तुम्ही. आधी तर त्यांचं ते शोधत असतात, पण सायली त्यांना म्हणते, काय झालं बाबा, काही हवंय का. आधी ती ऑब्झर्व करते त्यांना, पण तरी त्यांची शोधाशोध सुरूच असते. त्यांना काही उमजे ना, काय कुठे गेलं आपली वस्तू. मग सायली त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते, बाबा तुम्हाला काय हवंय ते तर नका सांगू, पण माझ्या प्रश्नांची तर उत्तरं द्या. पेपर शोधताय का बाबा तुम्ही. तिने पेपर हातात घेऊन सांगितलंय. मग म्हणते, बाबा हे मासिक ते शोधताय का. अरे तुमच्या औषधांची यादी शोधत असाल. अच्छा बाबा, तुम्ही हिशोबाची डायरी शोधताय का. मग प्रतापराव म्हणतात, अगं सायली, तू मगापासून फक्त वाचायच्या गोष्टींबद्दलच विचारतेस. मी कुठे वाचणार आहे सायली, मला 2 डोळ्यांनी कुठे वाचता येतं, 4 डोळे लागतात, तेच मी शोधतोय. आता अर्जुन वरून या दोघांची गंमत बघतोय, सासऱ्याची आणि सुनेची. सायली म्हणते, बाबा तुम्ही चष्मा शोधताय. त्यावर प्रताप काका म्हणतात, अगं सायली, परत परत विचारून सापडणार आहे का बेटा तो. मग सायली म्हणते, हो बाबा सापडणार आहे. आणि त्यांच्या डोक्याला असलेला चष्मा तिने दाखवलाय त्यांना आणि म्हणते, हे बघा बाबा असा. आणि आता दोघेही हसायला लागतात. होता प्रेक्षकांना असं कधी कधी डोक्यावर असलेला चष्मा नाही सापडत. मग प्रतापराव म्हणतात, बघ सायली, याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. सगळे वय झाल्याचे परिणाम आहेत बघ. किती गोड असतात ना हे प्रेक्षकांनो. आणि सायली हसायला लागते त्यांच्या मागे. आणि अर्जुनही या दोघांना बघून खुश होऊन जातो. म्हणजे शेवटी या सासऱ्याची आणि सुनेची बॉन्डिंग मस्त सुरू झाली आहे. असंच हळूहळू ही सायली सगळ्यांचं मन जिंकणार आहे, यात काही शंका आहे का बॉस. तर बघा कसं असतं ना प्रेक्षकांनो, एपिसोड मस्त असला ना की मजा येते सांगायला. पण प्रिया सॉलिड तंदरली आता, रस्त्याने पण बडबडती येते. त्या किल्लेदारला काय जातंय सांगायला. आता मला त्या सायकोलॉजिस्टच्या समोर बोलायचंय. आता मला वाटलं मी सुटले त्या चौकशीतून, काढला मी पळ, पण तो अर्जुन ना माडकोलच बाबा त्याने मला. आता असं विचार करतच असते, तेवढ्यात तिला येतो अण्णाचा फोन, म्हणजे मैपतचा. आता मैपत फोन उचलल्या म्हणतो, अय चिचुंद्रे, कुठे आहे ग तू. त्या देशमुखबाईकडे जाऊन काय दिवे लावले ग तू. त्यावर प्रिया म्हणते, अहो कोर्टात जे बोलले तेच बोलले ना मी तिला, सांगून आले जाऊन. त्यावर मैपत म्हणतो, असं आहे का, सांगितलं का. आता एक काम करायचं, आता जिथं कुठं असशील तिथून आपलं गाठोडं उचलायचं आणि तिथून देशमुखबाईच्या ऑफिसमध्ये जायचं. प्रिया म्हणते, परत. अहो आता कशाला हो, आता जाऊन आले ना मी तिथून. अहो त्या बाईने माझं सगळं पूर्ण ऐकून पण नाही घेतलं. प्रियाने असं बोलल्यावर लगेच अण्णा म्हणतो, आली ना तू, जाऊन आली, पण तिथे जाऊन खोटं बोलली तू. आता परत जायचं आणि तिथे जाऊन खरं बोलायचं. आता प्रिया म्हणते, अहो काय लावलंय तुम्ही, काय नाटकं लावली आहेत. अरे तिथे जाऊन मी खोटंच बोलणार होते ना, तिथे माझ्यासोबत किल्लेदार होता. त्यावर मैपत म्हणतो, अय चिचुंद्रे, जास्त टिवटिव नाही करायची हा, सांगितलं तेवढंच बोलायचं. तब्येतीला चांगलं नसतं डॉक्टरीन बाई, मग अशा गोष्टी घडतील बरं का. नवरा डॉक्टर असला तरी उपयोग होणार नाही. निघायचं, देशमुखबाईकडे जायचं. ठेव फोन आता.
प्रियाला काही ऑप्शनच देत नाही आता अण्णा. आणि आता ती वैतागली आहे. ती म्हणते बरं ठीक आहे, आलं माझ्या लक्षात आलं, मी जाते त्या दामिनीकडे. हिला नुसता नाचवतोय प्रेक्षकांनो मैपत. आता हिला समजेल की काय असतं आणि काय नाही. ही मिरवतीये खरी, पण मजा येणार आहे प्रेक्षकांनो प्रियाची. आता बघा, ऑफिसचे सीन तर स्किपच करू नका, तर आजचा अख्खा एपिसोडच भारी आहे. फोन ठेवल्यावर प्रिया म्हणते, ज्यांना ज्यांना मी साथ देते ना ते सगळेच्या सगळे मिळून माझा जीव घेणार आहे. चला प्रियाबाई, त्या देशमुखबाईच्या दारात न्या तुमची वरात पुन्हा, चला. आता असं म्हणून वळवलंय तिने आठवडं तिचं देशमुखबाईकडे जायला. असो, आता पुन्हा एकदा अर्जुन सायलीचा सीन दाखवला त्यांनी. आता अर्जुनने या दोघांना बघितलं वरून, यांचं काय काय गंमत जम्मत चालली होती. आता अर्जुन खाली येतो आणि म्हणतो, डॅड गुड मॉर्निंग. मग प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन गुड मॉर्निंग, तुला माहिती आहे का आत्ता गंमतच झाली, माझा चष्माच सापडत नव्हता बघ, मगाशी मीच वर ठेवला होता डोक्यावर आणि विसरून गेलो. बरं झालं बाबा, सायली होती समोर, ती नसती तर सापडलाच नसता चष्मा. अर्जुन म्हणतो, काय तुम्ही पण डॅड. आता प्रतापराव अगदी दिलखुलास हसून घेतात. आणि आता सायली म्हणते, बाबा किती दिवसानंतर आज तुम्हाला असं भरभरून हसताना बघतोय, नेहमी असेच हसत राहा बाबा, खूप छान वाटतं. तुम्हाला माहितीये का बाबा, देव जेव्हा एखाद्याला 2 खळ्या देतो ना, तेव्हा देवाला हे सांगायचं असतं की त्या खळ्या नेहमी हसवत ठेवा आणि अशाच हसत राहा. तर आता सायलीने असं बोलल्यावर आता प्रतापराव लगेच म्हणतात, अगं हो हरकत नाही सायली, मी ना जरा वाचत बसतो. अर्जुन म्हणतो, सायली घरातली कामं झाली आहेत का तुमचीच, चला आपल्याला ऑफिसला जायचंय. सायली म्हणते, का ऑफिसला का. तर अर्जुन म्हणतो, सांगतो ना सगळं गाडीमध्ये, चला ना काम आहेत आपल्याला. सायली म्हणते, अहो 5 मिनिटं देता का, थोडंसं राहिलंय काम शिल्लक, मी पटकन आवरते. अर्जुन म्हणतो, काही नाही, तुमची 5 मिनिटं म्हणजे 20 मिनिटं असतात, चला पटकन चला बरं, मी आता काही ऐकणार नाहीये तुमचं. प्रतापराव म्हणतात, अगं सायली जा ना, तो बोलवतोय एवढं तर, घरातली कामं बिमल करेल ना. सायली म्हणते, मग पर्स तरी घेऊ का. अर्जुन म्हणतो, नाही म्हणलं ना, चला चला. आता हा घेऊन गेलाय तिला ऑफिसमध्ये. आता त्याला ते विलासच्या मेसेजचं जे काही प्रकरण आहे ना ते लक्षात येतं आणि तिकडे दामिनीच्या लक्षात येतं की प्रियाने काय आगाऊपणा करून ठेवलाय. हाच तो सीन जो खूप 8-10 दिवसापासून जो गाजवत आहे ना प्रोमो, आता तोच आपल्याला अर्धा बघायला मिळणार आहे. तर बघा, मैपतही जाऊन बसला बाबा तिथे दामिनीच्या ऑफिसमध्ये. म्हणजे दामिनीने काही सांगायच्या आत याची म्हणजे सगळी कृती करून तो मोकळा होतो. मैपत म्हणतो दामिनीला, त्या प्रियाला असा दाट्या दिला ना मी, अशी पोपटासारखं बोलल ना ती, तुम्हाला पाहिजे ते बोलल आता देशमुखबाई. आता लगेच देशमुखबाई म्हणतात, अहो मला खरं बोलणं अपेक्षित आहे, बघू त्या प्रियाला तुमच्या खरं बोलता येतं का नाही. आता आली बाबा ही तिथे ऑफिसमध्ये. मैपत तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणतो, या या या, अरे स्वागत आहे तुमचं, या. देशमुखबाईंसमोर झपाझप खोटं बोलल्याबद्दल तुम्हाला काय ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस घ्या मॅडम घ्या. त्यावर दामिनी म्हणते, अगं घे प्रिया, यू डिझर्व इट. काय खोटं बोलतेस ग, मस्त कसलं टॅलेंट आहे तुझ्याकडे. रविराजांच्या सोबत आली होतीस, एवढे मोठे वकील आहेत ते, तुझे वडील आहेत, तुझ्या शेजारी बसले ते, एकदाही चाचरली नाहीस ग खोटं बोलताना, कसलं खोटं बोलतेस, कम्माले बाई तुझी, घे ते अवॉर्ड घे. त्यावर अण्णा तिला ते कुंडी देतो तिथे असलेली बारीकशी आणि टाळ्या वाजवतो. असो, आता ती कुंडी घेऊन ती दामिनी समोर ठेवून देते, काहीतरी गंमत जम्मत हो. मग आता दामिनी म्हणते, बैस बाई बैस, खाली बैस. आता ती बसली आहे बरं का खाली. दामिनी तिला खूप ऑब्झर्व करत असते. प्रियाला आता खोटं बोलायची सोयच नाही राहिली आहे. प्रिया म्हणते, ॲक्च्युली एवढी ॲक्टिंग तर मला करावंच लागणार होती ना, नाही तर माझ्या बाबांनी पकडलं असतं मला. दामिनी हसत म्हणते, खरं आहे ग तुझं, खरं आहे, पण 2-4 खून करून तर पळून नाही आलीस ना तू आत्ता. आता ही प्रिया घाबरते ना, ती म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, अहो असं का वाटलं तुम्हाला मी असं काही करेन. त्यावर दामिनी म्हणते, अगं नको त्या दिशेला जातं ग तुझं डोकं, एखाद्या अपराधापेक्षा वेगळं नाहीये तुझं डोकं. प्रिया म्हणते, अहो काय हो मॅडम, एवढंसं खोटं बोलले मी, काय आरोप करताय माझ्यावर. हे बघा, तशी मी अगदी साधी मुलगी आहे. पण असतो आणि म्हणतो, अरे वा मस्त जोक आहे, मस्त जोक, आता ते दुसरा जोक मार ना, हत्ती मुंगीचा. मग प्रिया म्हणते, काय हो अण्णा सर, किती बोलताय तुम्ही, मला लीगल नोटीस पाठवून कशाला मग बाबा कर्वे इथे बोलवलं मला, त्यांच्यासमोर काय मला खरं बोलता आलं असतं का. मग दामिनी तिला म्हणते,
इकडे बघ, माझ्याकडे बघ, मी बोलवलंय तुला. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. काही गोष्टी लिगली झालेल्या या कायम चांगल्या असतात, नंबर 1. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला किती खोटं बोलता येतं ना ते जाणून घ्यायचं होतं ग मला. आता प्रिया सॉलिड घाबरते हिला. मग दामिनी म्हणते माझी दोन्हीही कामं ना झाली आहेत आता. आता तुझे वडील नाही आहेत इथे, त्यामुळे आता पटापट खरं बोलायचं. त्या दिवशी जे काही झालं ते सगळं सांगायचं मला. विलासचा मर्डर झाला त्या संध्याकाळी तू 7 वाजता श्वास घेतलास त्याच्या पुढचं सगळं डिटेल कळले पाहिजे मला. आता मैपत पण तिथे तयारीनिशी बसलाय. चल सांग. आता बघा प्रेक्षकांनो, प्रियाला जरा टेन्शन आलंय, तिचा गळा सुकलाय. आता हे दोघंचे दोघं तिच्या तोंडाकडेच बघताय, ही कधी सुरुवात करते सांगायला म्हणून. आता इकडे बघा, हा अश्विन पोहोचला ना प्रतिमात्याकडे, कारण ही मायरी गेली म्हणून सांगून गेली आहे ना घरी. आता हिचं खोटंपा कसं पकडलं जातं. आता ते तुम्ही प्रोमोज वगैरे बघितलेच असतील. काल मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या त्या प्रोमोसाठी की अर्जुन तन्वीची उलट तपासणी घेतो, आणि त्याने काहीतरी फोटो वगैरे पण दाखवलेत, त्या रिहर्सलमध्ये दाखवले त्यांनी. आणि या कोणत्या कल्पनाताई त्या अर्जुनलाच ओरडतात. त्याने फोटो पुरावे दाखवून सुद्धा कोणीच अर्जुनवर विश्वास ठेवत नसतं. पण आता हळूहळू बघा ही कशी एक्सपोज होते. अश्विन येतो तिकडे आणि प्रतिभात्याकडे आणि आवाज देत असतो, तन्वी, ए तन्वी, आहे का कोणी घरात? तेवढ्यात रविराज येतात. अरे वा वा वा, जावई बापू आलेत आमचे. अहो बसा जावई बापू बसा. अश्विन आता बसतो खाली आणि म्हणतो, काय रे काका, झाली का तुझी सुरुवात? तू माझी मस्करी करत राहणार आहेस का नेहमी? रविराज म्हणतो, अरे मस्करी काय त्यात? ए प्रतिमा बघ बरं, तुझ्या जावयाचा मान राखतोय मी आणि हा म्हणतो की मस्करी करतोय म्हणून. मग आता अश्विन म्हणतो, काय रे काका, तक्रार करतोयस का आत्याकडे माझी? आता रविराज म्हणतात, नाही नाही, तुझ्या बायकोकडे तक्रार करतो तुझी. तिला सांगतो तुझा नवरा मला जावई बापू म्हणू देत नाही म्हणून. त्यावर अश्विन म्हणतो, अरे तिला बोलवतं खरी आधी, मग तुला हवी ती तक्रार कर, मग निघू आम्ही. मग प्रतिमात्या म्हणतात, अरे तन्वी तर मगाशीच निघाली, तू इकडे येतोयस हे तू तिला सांगितलं नव्हतंस का? अश्विन म्हणतो, ॲक्च्युली आत्या नाही ग, मी नव्हतं सांगितलं तिला, मी सरप्राईज देणार होतो तिला. मग रविराज हसून म्हणतात, अरे सरप्राईज तर तुलाच मिळालं, हरकत नाहीये. अरे अश्विन, तन्वी थेट घरी जाणार होती, तिला पोहोचून अर्धा पाऊण तास झाला असेल रे, तिने तुला मेसेज पण नाही केला का? आता अश्विन त्याचा फोन चेक करतो आणि बघतो, नाही, अरे काका नाही आला रे मेसेज तिचा. मग प्रतिमात्या म्हणतात, कमाले बाई या पोरीची, अशा गोष्टी घरी सांगाव्यात ना, मग घरी कोणी काळजी करत नाही. अश्विन म्हणतो, जाऊ दे गा त्या, इट्स ओके, काही हरकत नाहीये, पण मी निघतो आता, तन्वी पण पोहोचली असेल ना. मग आता रविराज म्हणतात, ओके बेटा, हरकत नाहीये, सांभाळून जा हं. आता हा घरी यायला निघालाय बरं का. अश्विन आता निरोप घेतो रविराज आणि प्रतिमा आत्याचा. पण आता हा घरी पोहोचतो, पण ही काही घरी पोहोचत नाही. हिला होतो रात्री यायला उशीर, त्यावरून यांच्याकडे सॉलिड तमाशा रंगणार आहे. पण आता बघा, गाडीमध्ये अर्जुन आणि सायलीचं बोलणं दाखवलंय. सायली म्हणते, बाबा किती छान वागताय ना माझ्याशी, मला वाटलंच नव्हतं इतकं छान होईल सगळं. पण हे आपले खरे बाबा आहेत, सगळ्यांशी हसत असणारे, मिळून मिसळून वागणारे. आज ते हसू बऱ्याच दिवसांनी माझ्या वाट्याला आलंय अहो. त्यावर हा अर्जुन म्हणतो, चला तर मग आजचा दिवस मस्त सुरू झालाय. यु नो व्हॉट, असं म्हणतात की हॅपी वाईफ तर हॅपी लाईफ. म्हणजे तुम्ही अगदी लहान मुलाला चॉकलेट दिल्यावर मूल कसं खुश होतं तशा खुश होताय सायली. सायली म्हणते, खरं सांगू का तुम्हाला, आपल्या घरातले माझ्याशी पूर्वीसारखं वागताय हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला तर एखादं पारितोषिक मिळाल्यासारखं वाटतंय. अर्जुनला तर काही शब्द तो कळलेला नाहीये, तो म्हणतो पारी काय असतं ते? अर्जुन आता असं बोलल्यावर सायली म्हणते, अवॉर्ड म्हणतात तो त्याला. मग अर्जुन म्हणतो, अच्छा अवॉर्ड होय, पण तुम्ही एक बेस्ट डॉटर इन लॉ आहात हे सिद्ध करायला काही अवॉर्डची वगैरे गरज नाहीये हो. तुम्ही ना सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आणू शकता, हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला अवॉर्डची गरज नाहीये हो. तुम्ही बेस्ट वाईफ पण आहात, तुम्ही पटकन कोणाच्या चेहऱ्यावरती स्माईल आणू शकता, एवढं पुरेसं आहे. त्यावर सायली म्हणते, बरं माझं कौतुक पुरेस झालं, पण अचानक आपण ऑफिसला का जातोय ते कळेल का मला? आता अर्जुन म्हणतो, बायकोला नाही माझ्या, केस पार्टनरला घेऊन चाललोय मी ऑफिसला.
आपल्याला ते काहीतरी सापडलंय. विलासने जे मेसेज पाठवला होता ना आपल्या पोलिसांना, तर तिथे जे काही आहे ते सापडलंय आपल्याला. म्हणजे नवीन एक क्लू सापडलाय. आता आपल्याला तिथे जाऊन ते फक्त बघायचंय. त्यावर सायली म्हणतात, आपल्याला ना खरंच आजचा दिवस चांगलाच जाणार आहे आणि सुरुवात छान झाली आहे, त्यामुळे आपल्या हाताला ना आज नक्की काहीतरी लागणार आहे बघा. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, प्रियाची चौकशी बघा. आता दामिनी चिडते बरं का. ती उभी असते आणि प्रिया काही बोलायलाच तयार नसते. दामिनी वैतागून तिला म्हणते, ए बाई, ए काय ग, अगं तू काय मुहूर्ताची वाट बघतेस का? आज ना खरंच मजा आली प्रेक्षकांनो एपिसोड पाहताना. पण आता अजूनही पुढे तुम्हाला मजा येणार आहे. आता प्रियाला होणार आहे उशीर यायला आणि ती एवढी नाटकं करणार आहे तब्येत बिघडण्याचे, आणि त्यात अर्जुन सगळं एन्जॉय करणार आहे तिची नाटकं. आता बघा दामिनी चिडते प्रियावर आणि म्हणते, ए बाया बोल सटसट, काय झालं ते? कोर्टात सांगितलेलं काही बोलायचं नाही मला, इथे सगळं खरं खरं बोलायचंय मला. काय काय झालं हे सगळं मला साक्षीने सांगितलंय. आता सगळं खरं खरं बोलायचं. चल बोल बोल म्हटले ना. मग आता प्रिया म्हणते, हो 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 सांगते. मी ना आश्रमात, आता ही पुढे काही बोलणार तेवढ्यात तिला फोन येतोय अश्विनचा. आता ती फोन काढून फोन घ्यायला लागते, तेव्हा अण्णाने त्याच्या बाजूला असलेली कुंडी तिला मारायची ऍक्शन करत तिला मारणारच असतो तो. लगेच प्रिया म्हणते, नाही 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 मी 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 बाजूला ठेवलाय अण्णा सर फोन, मी नाही उचलत ते फोन. मग आता मैपत खाली ठेवून देतो कुंडी. दामिनी मैपतकडे रागाने बघते बरं का. मग प्रियाला म्हणते, बोल आता बोल. मग आता प्रिया म्हणते की मी आणि विलास आश्रमात पोहोचलो होतो ना त्या दिवशी, तेव्हा तिथे साक्षी आली. मग मला त्या दिवशी पहिल्यांदा कळलं की विलास अण्णा सरांचा माणूस आहे. मग काय, मग आता पुढे ती बोलणार तेवढ्यात पुन्हा तिचा फोन वाजत असतो, पण तरी ती बोलत असते. मग आम्ही तरी सुद्धा विलास आणि म्हणजे साक्षी तिथे पेपरची शोधाशोध करत होते. म्हणजे त्यांनी एवढा पसारा केला होता आश्रमामध्ये. प्रियाचा फोन कॉन्स्टंट वाजत असतो. आता प्रिया पुन्हा त्या फोनला हात लावणार तेवढ्यात मैपत पुन्हा तिला कुंडी मारत असतो. मग दामिनी मैपतकडे आता रागाचा लुक देते. मग मैपत लगेच खाली पाहून घेतो. प्रिया म्हणते, हो मी 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 मदत करत होते त्यांना, म्हणजे सगळ्या सामानांची आम्ही उलथापालथ केली, पण ते पेपर काही आम्हाला सापडलेच नाही. पुन्हा प्रियाचा फोन वाजतो. मग मैपत चिडतो आणि म्हणतो, फोन सतत वाजत असल्यामुळे मैपतला आणि दामिनीला खूप इरिटेट व्हायला होतं आता. मग हा मैपत संतापतो आणि त्याने मगाशी तिला जे गिफ्ट दिलं होतं ना, ती बारीकशी खोटी कुंडी, आता ती कुंडी हातात घेतो आणि म्हणतो, अय ते नरडा आवडती का त्याचं? नाही तर आता त्या बक्षिसानंच चेसतो तुला. प्रिया म्हणते, हो 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 मी करते बंद फोन. दामिनी म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघांचं? इथे काय चेष्टा चालली आहे का? ते बंद कर ग बाई तो फोन, सायलेंटवर ठेवतो फोन आधी. मग प्रिया पटकन फोन सायलेंट करते. मग दामिनी म्हणते, काय टाइमपास लावलाय? पोरखेळ चाललाय का? ए बाई कर ना ग तो फोन बंद. आता प्रिया पटकन फोन बंद करते बरं का. दामिनी आता मैपतला ओरडते आणि म्हणते, ओ गप्पा बसा तुम्ही, ए बाई बोल ना पटापटा. प्रिया म्हणते, हो 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 सांगते. आता काय ते एवढं सीन रंगवलाय बरं का प्रेक्षकांनो. आणि कसलं सॉलिड आहे अरे कॅरेक्टर दामिनीचं, मला फार आवडलंय. मैपत आता चुपचाप बसतो दामिनीने सांगितल्यावर. आणि आता पुढचं सीन आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे दामिनीचा आणि प्रियाचा. दामिनी सॉलिड ओरडते प्रियावर, हे बोलते की नाही, बोल लवकर लवकर. आता अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय त्यांनी. अर्जुन आता ऑफिसला पोहोचलाय आणि आता तो सांगत असतो सायलीला, त्या विलासने जे काही मेसेज केला ना पोलिसांना, तर त्यामुळे आपल्याला बरंच काही कळणार आहे. म्हणजे पोलीस इथे उशिरा पोहोचले आणि त्यावरनं बऱ्याच नवीन गोष्टी कळू शकतील आपल्याला. आता एक काम करा, ती फाईल द्या बरं मला एक. आता सायली ती फाईल घ्यायला जाते तेव्हा कपाटावर तिला खूप धूळ दिसते. ती म्हणते, काय हो इथे साफसफाई होत नाही का? अर्जुन म्हणतो, होते ना, सूरज करतो की रोज साफसफाई. हो करतो. तर सायली म्हणते, अहो किती धूळ आहे इथे. नाही बघा बरं जरा. आता तिने ना पटकन फडकं घेतलंय एक आणि स्वच्छ करायला लागते अर्जुनचा कपाट. अर्जुन म्हणतो, अरे अरे तुम्ही कशाला हे सगळं करताय? सूरज करेल ना. अहो घरातली कामं कशाला करता, इथे ऑफिस आहे ना हे. मग सायली म्हणते, गृहिणी नेहमी गृहिणीच असते, ही अशी धूळ बघून काय मला चैन पडणार आहे का? तेवढ्यात तिथे चैतन्य येतो अर्जुनसाठी कॉफी घेऊन. म्हणून सुरुवातीला म्हणलं होतं कॉफीचं सीन मन लावून बघा. बिचारा चैतन्य इनोसंटली म्हणतो, अर्जुन अरे तुला आल्याला कॉफी लागते ना? अरे बघ तो सूरज जरा बिझी होता कामात म्हणून म्हटलं आपणच घेऊन जावी कॉफी. अर्जुन त्याला कुणवत असतो, ए बाबा ने ती कॉफी इथून.
बिचाऱ्या चैतन्याला काय माहिती अर्जुन काय काय फोक्या मारतो त्याच्या बायकोला. आता सायली त्याच्याकडे संतापून पाहायला लागते ना, कारण मगाशी त्याने लगली मिलॉट बिलॉट करून सीन रंगवला होता आणि आता त्याचं खोटं पकडलं गेलंय. असो, आता या सीनवर त्यांनी हा एपिसोड संपवलाय. अर्जुन त्या चैतन्याला खुणवत असतो की ही कॉफी उचल, पण आता पुढचा प्रोमो तर तुम्ही बघितलाच आहे खूप वेळेला. आता इकडे अर्जुन सायली ठरवतात की तो मेसेज कोणी पाठवला त्या व्यक्तीला आपल्याला शोधायचं. दामिनी ओरडते प्रियावरती की ए बाई, तो मेसेज तू पाठवला होतास? अगं ए मूर्ख मुली, विलास गेल्यानंतर तो मेसेज पाठवलास तू. आता प्रेक्षकांना प्रिया कुठे कुठे आणि कशी कशी अडकते ना, मज्जा येणार आहे बघायला. तर खूप इंटरेस्टिंग असे रिव्ह्यूज आणि एपिसोड दाखवत आहे प्रेक्षकांना. मला तर मजा येते बाबा बघायला. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला 10 मिलेनियमचा टप्पा गाठायचा आहे. तर बघत राहा, ठरलं तर मग, आणि एन्जॉय करा. तर भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.